नमस्कार, मी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आपण त्या विभाग प्रमुखाशी थेट संवाद साधत आहोत। महाराष्ट्र शासनाने लोककल्याणकारी राज्याची भूमिका सुरुवातीपासून स्वीकारलेली आहे। अगदी तळागाळातल्या गावकुसात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाच्या वाटा पोहोचल्या पाहिजेत। त्यांना शासनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेता आला पाहिजे। शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या पाहिजेत। यासाठी शासनाने विविध प्रकारची यंत्रणा जी आहे ती निर्माण केलेली आहे। जनतेच्या सेवेच्या बाबतीत जो आहे तो योग पुन्हा एकदा जुळून आलेला आहे। शासन सेवा पंधरवडा साजरा करतं। याचबरोबर महिन्यातले काही दिवस जे आहेत, प्रत्येक पहिला सोमवार जो आहे तो लोकशाही दिन म्हणून आपण साजरा करतो। माहितीचा अधिकार सारखा एक प्रबळ अधिकार जो आहे तो सर्वसामान्य लोकांनाही शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे। तो ह्याच्याकरता की प्रत्येक शासकीय टप्प्यामध्ये एक पारदर्शकता असली पाहिजे। लोकांना त्यांच्या हक्काच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। ही भूमिका जी आहे ती शासनाने घेतलेली आहे। 28 एप्रिल हा दिवस खऱ्या अर्थाने सेवा हक्क दिन म्हणून आपण शासन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये साजरा होत आहे। हे 10वं वर्ष आहे। एका अर्थानं या सेवा हक्क दिनाची ही एक दशकपूर्ती आहे। या दशकपूर्ती दिनानिमित्त हा सेवा हक्क दिन नेमका आहे काय या संदर्भातच आपण माहिती जाणून घेण्याकरता नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरेजी यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। आपणच त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सेवा हक्क दिनाचं हे नेमकं औचित्य कशा करता आहे, त्याच्याविषयीचा हा नेमका कायदा काय म्हणतो, त्याची भूमिका काय, ती ही सर्व भूमिका, ही सर्व माहिती जी आहे ती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर। नमस्कार, मी प्रवीण महिरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर। आज आपणासमोर मी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग व त्याची स्थापना आणि त्या अनुषंगाने राज्य सेवा हमी कायदा जो अंमलात आलेला आहे 2015 पासून, याबाबतची माहिती देण्यासाठी आपणासमोर आलेलो आहे। मुळात प्रशासनातली जी व्यवस्था आहे, जी कामकाज नागरिकांसाठी जे केलं जातं आणि ज्या विविध सोयी सुविधा आपण नागरिकांना देत असतो, विविध सेवा, विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत यांची अंमलबजावणी जी आपण करतो, तर जर आपण जुना इतिहास पाहिला तर ब्रिटिश काळात सेक्रेटरी हे जे पद आहे, सिक्रेट ठेवणं म्हणजे एखादी गोष्ट सिक्रेट ठेवली पाहिजे, त्यासाठी विशेष असे अधिकारी ब्रिटिश राजवटीतील त्यांच्या राणीकडून नियुक्त केले जायचे आणि ते सिक्रेट ठेवत होते बऱ्याच गोष्टी। म्हणजे इंडियन पॉप्युलेशनला, म्हणजे भारतातील जनतेला, भारतातील लोकांना काही गोष्टी माहीत व्हायला नको यासाठी सिक्रेट हा एक शब्द ठेवून मग ते काम करणारे सेक्रेटरी असं एक पद, मग त्याच्यात अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी किंवा इतर सेक्रेटरी अशा स्वरूपाची ही जी रचना होती ती कुठेतरी काळाच्या ओघात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि आता अलीकडील गेल्या 10-12 वर्षापासून आपण पाहतो त्याच्यात या गोष्टी सिक्रेट नसाव्यात। नागरिकांना त्यांचे हक्क, त्यांच्यासाठी जे काही सोयी सुविधा आहेत, कोणत्याही कामासाठी जर ते गेले तर त्या कामासाठी किती शुल्क आकारलं जातं याबाबतची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्याने या एक आयोगाची स्थापना केली आणि त्या अंतर्गत 28 एप्रिल 2015 पासून महाराष्ट्र राज्याने राज्य सेवा हमी कायदा हा अंमलात आणलेला आहे आणि त्याची दशकपूर्ती येत्या 28 एप्रिल 2025 रोजी होणार आहे। त्याचा औचित्य साधून आपण हा दिवस सेवा हक्क दिवस म्हणून साजरा करत आहोत आणि त्या अंतर्गत महसूल विभागातील ज्या विविध योजना आहेत यांची अंमलबजावणी, त्याबाबतची माहिती नागरिकांना व्हावी, तर याच्यात
जर आपण पाहिलं तर ढोबळमानाने साधारण 4 गोष्टींमध्ये हा जो अधिनियम आहे तो विभागलेला आहे. त्यातील 4 मधलं पहिलं आपण जर इंग्रजीत जर केलं तर TRTE. टी म्हणजे ट्रान्सपरन्सी. हा ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता. म्हणजे प्रत्येक कामात पारदर्शकता आली पाहिजे. कुठलीही फाईल आहे, कुठलाही विषय आहे, त्या नागरिकाला, ज्या व्यक्तीने अर्ज केला आहे त्या अर्जदाराला त्याबाबतची माहिती असावी की पारदर्शकरित्या कामकाज कसं माझ्या फाईलवर चाललेलं आहे. हा त्याच्यातला एक पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे उत्तरदायित्व म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे फाईल जर गेलेली असेल तर त्याचे अधिकार काय आहेत, त्याचं उत्तरदायित्व काय आहे, त्याने किती दिवसात ते पूर्ण करून दिलं पाहिजे, याचं कुठेतरी टाइम लिमिट असावं. यासाठी हा दुसरा त्याच्यात एक कन्सेप्ट आहे की त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स पाहिजे. की असं नाही की एखाद्या व्यक्तीने अर्ज दाखल केला आणि मग तुमचं काम किती दिवसात होईल किंवा आम्ही ज्यावेळेस बोलवू त्यावेळेस तुमचं काम होईल, असं नसावं. नागरिकांना त्यांचा हक्क, त्यांना जी काही माहिती पाहिजे आहे किंवा त्यांचं जे काही काम करून पाहिजे आहे एक टाइम लिमिटमध्ये झालं पाहिजे. यासाठी कोणाची तरी जबाबदारी निश्चित ती झाली पाहिजे. यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी हा दुसरा कन्सेप्ट आहे. तिसरा आहे टाइम लिमिट. अमुक गोष्टी इतक्या दिवसात झाली पाहिजे. तर त्यासाठी प्रत्येक एक डॉक्युमेंटेशन असेल, कुठल्या गोष्टीचा एखादं सर्टिफिकेट हवं असेल किंवा एखादं काम करून हवं असेल एखाद्या नागरिकाला, तर त्यासाठी एक टाइम लिमिट ठरवून दिलेलं आहे या अधिनियमाच्या अनुषंगाने. आणि चौथं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये एक एफिशियन्सी, वर्किंग एफिशियन्सी. असं केल्यामुळे काय होणार, जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत यांची वर्किंग एफिशियन्सी वाढेल. कारण कामाचा जो जलद गतीने काम करण्याचा जो निपटारा आहे, कार्यक्षमता वाढण्यासाठी हे आवश्यक असणार आहे. म्हणून TRTE. तर याच्यात ट्रान्सपरन्सी येणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होणार आहे. जर एखाद्या कामाला डिले झाला किंवा जाणून बुजून एखाद्याने टाळाटाळ केली एखाद्या कामासाठी तर, आणि तिसरा आहे टाइम लिमिट किती असावं कोणत्या कामासाठी, आणि चौथं त्याच्यातलं आहे वर्किंग एफिशियन्सी वाढवणं. तर हे 4 त्याच्यातले मुख्य उद्देश आहेत. आणि त्यासाठी प्रत्येक कार्यालयात पदनिर्देशित अधिकारी आहेत. त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे एखाद्या नागरिकाचं काम जर नाही झालं तर तो त्यांच्याकडे अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर प्रथम अपिलीय अधिकारी आहेत, त्यानंतर द्वितीय अपिलीय अधिकारी आहेत. आणि याच्यामध्ये जर एखाद्या पात्र नागरिकास किंवा एखाद्या पात्र व्यक्तीचा अर्जदारात जर काम करण्यासाठी जाणून बुजून जर विलंब केला असं जर आढळून आलं तर त्याच्यामध्ये दंड आकारण्याची किंवा शास्ती लावण्याची देखील प्रोव्हिजन या अधिनियमात केलेली आहे. तर खऱ्या अर्थाने हा अधिनियम अत्यंत महत्वाचा आणि कालानुरूप जे काही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बदल झालेले आहेत त्या बदलांच्या अनुषंगाने नागरिकांना त्यांच्या हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देणारा असा हा अधिनियम आहे. तर याच्याबाबत माहिती असणं हे आवश्यक आहे नागरिकांना. म्हणून या दिवशी राज्य सेवा हक्क दिन जो आपण देत आहोत, तर या सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने जिल्हा स्तरावर साधारण 13 प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जाणार आहेत. आणि ग्रामपंचायत स्तरावर देखील 6 प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जाणार आहेत. यासाठी राज्य सेवा हक्क आयोगाकडून आपल्याला सूचना प्राप्त झालेल्या आहेत, तसे निर्देश प्राप्त झालेले आहेत. आणि 28 एप्रिल या दिवशी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देखील संबोधन करणार आहेत. त्यात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा आणि सर्व मुख्य अधिकारी, नगर परिषद, नगरपालिका हे उपस्थित असणार आहेत. आणि या दिवसाच्या औचित्य साधून ते संवाद साधून त्यांना कायद्यातील अंमलबजावणी करणे आणि त्यातून नागरिकांना जास्तीत जास्त सुलभरित्या योजनांचा लाभ आणि त्यांना जे काही आवश्यक सोयी सुविधा आहेत त्या कशा आपल्याला प्रशासकीय या माध्यमातून व्यवस्थेतून उपलब्ध करून देता येतील यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन देखील करणार आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या साधारणतः आजच्या घडीला आपण 150 कोटीच्या उंबरठ्यावर आहोत. म्हणजे आणि राज्याचा जर विचार केला साधारणतः तर आपलं 15 कोटी 14 कोटीच्या जवळपास आपली लोकसंख्या आहे. आता इथे शासनाचा जो संबंध आहे तो प्रत्येक नागरिकांशी, म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळापासून ते वयोवृद्ध असलेले आपले जे बांधव आहेत त्यांच्या प्रत्येकापर्यंत येतो. आता ग्रामपंचायत पातळीवर जर सेवा या अर्थाने जर विचार केला आपण तर जन्माचा दाखला हे पहिलं कागदपत्र जे आहे ते त्याच्याकडे असतं. त्याच्या अगोदर जी आहे अंगणवाडी ताई जी आहे आपली, गरोदर माता असेल एखाद दुसरी, तर तिथून सगळी प्रक्रिया जी आहे ती शासनाशी संबंधित सुरू होते. एक व्यापक अर्थाने शासनाचं राज्य, आपण एक लॉ स्टेट म्हणतो, कायद्याचं राज्य म्हणतो, ते कायद्याचं राज्य लॉ स्टेट या अर्थाने आहे की सगळं उत्तरदायित्व जे आहे शासनाने प्रत्येक नागरिकांचं स्वीकारलेलं आहे. तद्वतच नागरिकांकडेही काही जबाबदाऱ्या ज्या आहेत, ती कर्तव्य जी आहेत ती नागरिकांकडे दिलेली आहेत.
हा सगळा सेवा हक्क दिन, लोकशाही दिन, ह्या सगळ्या ह्याच्यातला शासन पातळीवरची जी काही रचना आहे ती अगदी जिल्हा परिषदच्या पातळीवर 3 टायर सिस्टीम असेल, अगोदर बोलल्याप्रमाणे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून असेल, की अगदी गाव पातळीवर तलाठी असेल, त्याच्यानंतर मग तहसीलदार असतील तालुक्याच्या लेवलला, त्याच्यानंतर मग उपजिल्हाधिकारी असतील, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी असतील, जिल्हा दंडाधिकारी असतील. एका रचनेमध्ये शासन हे बांधलेलं आहे आणि यातील सुलभता जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने कशी लोकांपर्यंत देता येईल याचं एक दूरदृष्टीपणा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून शासनाने घेतलेला आहे. शासनाने वेगवेगळ्या पद्धतीतून हे लोकशाही दिन असेल किंवा सेवा हक्क दिवस असेल किंवा महसूल दिन असेल, महसूल सप्ताह असेल, सेवा पंधरवडा असेल, ह्या सगळ्यांचा मतितार्थ हाच आहे की शासनाला अगदी सुलभ पातळीवर पोहोचून घेणे, त्यापर्यंत घेऊन जाणे. आता हा जो आपण दिन 28 तारखेला साजरा करणार आहोत त्याच्याबरोबर एक उत्तरदायित्व अधिकाऱ्यांवर पण आहे का? कशा पद्धतीचा आहे का? हा दिवस म्हणजे फक्त एका दिवसापुरताच मर्यादित आहे का? त्याचा मतितार्थ नेमका कसा आहे? मुळातच आपण या कायद्याचं जे काही अंमलबजावणी आहे ती करत असताना या अधिनियमाबाबत बऱ्याचशा नागरिकांना याबाबत माहिती नाही असं आमच्या निदर्शनास येतं प्रशासकीय कामकाज ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस. म्हणून या कायद्याची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती व्हावी की आपले हक्क काय आहेत, किती दिवसात कुठलं काम झालं पाहिजे, कुठली सेवा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाते शासनाकडून आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे कागदपत्र लागतात. म्हणजे कोणताही पात्र नागरिक किंवा जो अर्जदार आहे तो कुठल्याही कार्यालयात जर गेला तर ते कार्यालयासाठी एक सिस्टीम असावी की त्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्याला कुठल्या डॉक्युमेंट्ससाठी त्याला काय नेमकं जोडावे लागतात कागदपत्र. बऱ्याचदा आपण पाहतो की नागरिकांकडे पर्यायी कागदपत्र असतात परंतु शासकीय एक यंत्रणेमध्ये हा कागद पाहिजे म्हणजे हाच कागद आम्हाला आवश्यक आहे, परंतु त्याच्याऐवजी जर पर्यायी कागद जर त्या व्यक्तीकडे दुसरा डॉक्युमेंट असेल, एखादं प्रूफ, कुठलाही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, तर ते प्रमाणपत्र देखील चालू शकतं. तर ही जी ट्रान्सपरन्सी आहे ही सिस्टीम मध्ये यावी, कुठेतरी नागरिकांना हे माहीत झालं पाहिजे. अदरवाईज काय होईल की नागरिकांना आपण ऍक्ट जो आणलेला आहे याची अंमलबजावणी जोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत जात नाही आणि हे जी कुठलेही कायदे किंवा नियम आणलेले आहेत शासनाने याची अंमलबजावणी करणारा जो प्रमुख घटक आहे तो प्रशासकीय यंत्रणा आहे. तर शासकीय अधिकारी कर्मचारी जे आहेत विविध शासकीय निम शासकीय कार्यालयामधले यांच्या माध्यमातून जोपर्यंत नागरिकांपर्यंत हे पोहोचत नाही तोपर्यंत या कायद्याचा जो अधिनियमाचा जो उद्देश आहे तो खऱ्या अर्थाने सफल होईल असं मला वाटत नाही. म्हणून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जिल्हा स्तरावरील आणि ग्रामपंचायत पातळीवरील देखील 28 एप्रिल 2025 रोजी ज्यावेळेस हा सेवा हक्क दिन साजरा होईल त्यावेळेस नागरिकांना खऱ्या अर्थाने अजून त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढेल आणि माहिती ते घेतील आणि मग त्यानंतर जे नागरिक विविध कार्यालयामध्ये जातील त्यांच्या कामांसाठी तर त्यांना हे म्हणजे ते बोलू शकतील की बाबा आम्हाला असा अधिनियम आहे आणि या कायद्याच्या याच्यानुसार आम्हाला या गोष्टी हा लाभ आम्हाला इतक्या दिवसात मिळाला पाहिजे किंवा ही सर्व्हिस आम्हाला ऑनलाईन आणि यासाठी कुठल्याही प्रकारचं आडकाठी न आणता तुम्ही कुठल्याही प्रकारचा डिले अनावश्यक न करता आम्हाला हे सेवा आपण दिली पाहिजे. तर असे ज्यावेळेस बोलून कार्यालयात जातील आणि कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस जाणीव होईल की खऱ्या अर्थाने नागरिकांना हा आता अधिनियम माहीत व्हायला लागलेला आहे म्हणजे आपल्याला हे तातडीने आता ही सेवा पुरवणं जलद गतीने नागरिकांना सुलभरित्या अत्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडथळा न आणता सहजरित्या म्हणजे त्यांना इतकं इझी वाटलं पाहिजे की हे जसं आपण एखाद्या कार्यालयात जातो आपण कॉर्पोरेट याच्यात किंवा बँकिंग सेक्टरमध्ये जेव्हा पाहतो की मे आय हेल्प यू की मी तुम्हाला मदत करू शकतो का, तर अशा पद्धतीने ज्या वेळेस नागरिकांसोबत लोकसेवक खऱ्या अर्थाने वागतील की बाबा तुम्हाला काय आवश्यकता आहे किंवा तुम्हाला बऱ्याचदा अडचणी अशा असतात नागरिकांच्या की त्यांना माहितीच नसते की ही सेवा कोणत्या कार्यालयाकडून दिली जाते, या सेवेसाठी किती शुल्क आकारलं जातं शासनाकडून, अगदी माफक शुल्क असतात परंतु त्याची माहिती नसल्यामुळे ते नागरिक इतरत्र जाऊन कुठेतरी भटकत असतात आणि त्यांना मग ते पायपीट करावी लागते, वारंवार चक्रा माराव्या लागतात शासकीय कार्यालयांच्या. ते टाळण्यासाठी म्हणून या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जो सेवा हक्क दिन आहे त्या दिवशी QR कोड शासनाकडून जो आपल्याला या हमी कायद्याच्या अनुषंगाने जो प्राप्त झालेला आहे तो QR कोड लावण्यात येणार आहे ज्याच्यात महसूल ज्या सेवा दिल्या जातात वेगवेगळ्या त्या सेवांसाठी आकारलं जाणारं शुल्क किती आहे त्या सेवांची माहिती त्याच्यात उपलब्ध होणार आहे आणि हे त्यांना
पाहिजे त्या प्रत्येक ग्रामपंचायतीत, प्रत्येक शासकीय कार्यालयात, प्रत्येक जेवढे डिपार्टमेंट्स आहेत वेगवेगळे जे शासनाचे एक यंत्रणेचा भाग म्हणून काम करतात, या सगळ्या ठिकाणी हे डिस्प्ले केलं जाणार आहे या दिवशी. विविध आधार केंद्र जे आहेत त्यातील काही आधार केंद्रांचं उद्घाटन देखील त्या दिवशी केलं जाणार आहे. काही आदर्श आधार केंद्र आहेत, काही सेतू कार्यालय आहेत, त्यांचं उद्घाटन केलं जाणार आहे. या अनुषंगाने ज्यांनी टाइम लिमिट पेक्षा म्हणजे जो टाइम लिमिट ठरवून दिलाय त्यापेक्षा अत्यंत कमी कालावधीत नागरिकांना सेवा दिलेल्या आहेत मागील वर्षभरात 24-25 मध्ये समजा, तर त्यातील महसूल अधिकाऱ्यांमधील समजा उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे, तहसील कार्यालय आहे, नायब तहसीलदार आहेत, तलाठी आहेत, अशा वेगवेगळ्या स्तरावरील अधिकाऱ्यांचा देखील ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांची निवड करून त्यांचा सत्कार देखील या दिवशी करण्यात येणार आहे. नंतर कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयांमध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांच्या माध्यमातून या कायद्याच्या बाबत विविध वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहेत, घोषवाक्य स्पर्धा आहेत. या कायद्याच्या बाबत भाषण देऊन त्यांना माहिती जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येणार आहे. तर हा त्याचा मागचा उद्देश आहे. आपण SMS देऊन एक शॉर्ट SMS की कार्यालयाचं हा दिवसाचं औचित्य काय आहे आणि या कायद्याची माहिती तुम्हाला कुठून मिळेल ही माहिती देण्यासाठी आपण SMS देखील आपण बल्क SMS नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. अशा विविध टप्प्यांच्या माध्यमातून ही कार्यवाही जी आहे ती केली जाणार आहे. त्यासाठी एक मिशन मोड सारखा हा दिवस एक निवडलेला आहे की ज्या दिवशी 10 वर्ष दशकपूर्ती पूर्ण होते या कायद्याच्या अंमलबजावणीच्या सुरुवातीला, त्या दिवशी खऱ्या अर्थाने ही अंमलबजावणी कशी केली जाते आणि नागरिकांपर्यंत कशा प्रकारे माहिती पोहोचेल त्याचा उद्देश सफल करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. सरांनी आता बोलताना एक चांगला शब्द वापरला की सेवकाची भूमिका जी आहे ती प्रत्येक शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांजवळ, कर्मचाऱ्यांजवळ, सर्वांजवळ असली पाहिजे. आणि दुसरा एक भाग त्यांनी बोलता बोलता सांगितला की माझी काही मदत होऊ शकते का. खरंच हा टप्पा आपल्याला ग्रामीण पातळीपर्यंत किंवा सर्व कार्यालयापर्यंत गाठण्यापर्यंत कुठल्या प्रकारची प्रशासकीय यंत्रणेमध्ये आणखीन किती काळ अजून त्याला वाट बघावी लागेल, की कशा पद्धतीचे प्रशासकीय आपल्याला काही प्रशिक्षणाची काही गरज भासणार आहे का तशी, की ती ऊर्जा जी आहे सकारात्मक ऊर्जा ती कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आणू शकू. याच्या जोडीला काही उपक्रम अजून घेतलेले आहेत का. कारण हा 4 दिवसानंतर 1 दिवसाचा हा उत्सव असा तेवढ्यापुरता मर्यादित भाग नाही, कारण त्याच्या जोडीलाच आपण राजीव गांधी प्रशासकीय अभियान जे आहे तेही आपण त्याच्यामध्ये सोबत घेतलेलं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नुकताच या प्रशासकीय अभियानामध्ये आपले जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांना त्यांच्या दवाखाना आपल्या दारी या उपक्रमाकरता महाराष्ट्र शासनाने वेगळ्या पद्धतीने नागपूरला सन्मानित केलेला आहे. तर ही जोड जी आहे चांगल्या उपक्रमांची ती कशा पद्धतीने आपल्याला चालू फ्लो मध्ये ठेवता येईल, तुम्ही कसं बघता याच्याकडे. बघा, याच्यात तुम्हाला सांगतो की ही जाणीव होणं आवश्यक आहे. आपण एक काळ असा होता की आपण आता शासकीय अधिकारी कर्मचारी झालेलो आहोत. एक काळ असा होता की आपणही विद्यार्थी दशेत होतो किंवा आपणही सामान्य नागरिक म्हणून होतो टिल आपण एक्झाम एखादी पास झालो आणि मग नंतर सिलेक्शन झालं. तर त्यावेळेस जर आपल्याला एखाद्या अधिकाऱ्यांकडे किंवा एखाद्या कार्यालयातल्या कुठल्या कामासाठी जर गेलो आपण आणि जर आपल्याला बाहेर बसवून ठेवलं, समजा 2-4 तास त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी यांनी वेळच जर दिला नाही तर आपल्याला किती वाईट वाटत होतं. तर ही जाणीव प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी स्वतःहून त्यांनी विचार केला पाहिजे की मी आता त्या पदावर आहे तर मला या सामान्य नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. तर लोकसेवक या नात्याने खऱ्या अर्थाने तो जो नागरिक तुमच्याकडे आलेला आहे याला तुम्ही तात्काळ वेळ दिला पाहिजे, त्याला अटेंड केलं पाहिजे, त्याचं काय म्हणणं आहे, त्याची अडचण कुठे आहे नेमकी हे तुम्ही समजून घेतली पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी ऑफ नॉट बिईंग हर्ड हा सुद्धा एक प्रकारचा अन्याय आहे. म्हणून नागरिकांना, संबंधित अर्जदाराला तुमच्या कार्यालयात येणारा कोणताही व्यक्ती असू देत, गरीबातला गरीब जरी असला तरी त्याचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या, त्याला वेळ द्या, त्याच्याशी तुम्ही प्रॉपरली बोला, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट द्या. आणि ही जाणीव स्वतःच्या पासून सुरुवात केली पाहिजे. यासाठी मला नाही वाटत कुठलं ट्रेनिंग कसं असतं, एक प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे, कायदा अंमलबजावणी या गोष्टी होत असतात, परंतु तुम्ही अटेंड करा लोकांना. बेसिकली ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे की लोकांची अंडरस्टँडिंग तुम्ही समजून घ्या की लोकांना काय अडचण आहे, लोकांच्या समस्या काय आहेत, हे ज्यावेळेस तुम्ही समजून घ्यायला लागणार त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा जो अधिनियम आहे याचा उद्देशही सफल होईल. आणि प्रत्येकाने जाणीवपूर्वक हे केलं पाहिजे की माझ्या कार्यालयात आज आलेले प्रत्येक व्यक्तीला मी वेळ दिला का, किती नागरिकांचे, किती लोकांची कामं मी करू शकलो, किती लोकांची प्रलंबित काही कामं जी होती, कुठल्याही फाईल्स असतील, कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, कुठलाही त्याला सर्टिफिकेट द्यायचं असेल एखाद्या कॉलेजेसचे विद्यार्थी विद्यार्थिनींना, कोणाचं एखादं जमीनविषयक कामकाज असणार, कोणाचं दाखल्याचं काम आहे, अशा स्वरूपाच्या ज्या काही विविध सेवा आहेत हे तुम्ही किती कमी वेळात दिल्या आणि त्यासाठी त्याला आवश्यक असणारे जे काही कागदपत्र होते ते तुम्ही त्याला जोडून देण्यासाठी काय तुम्ही त्याला मदत केली,
की बाबा तुला पर्यायी हा डॉक्युमेंट आहे, तुला इथून ही सेवा उपलब्ध होऊ शकते किंवा हा डॉक्युमेंट तुला ऑनलाईन या पद्धतीने मिळू शकतो. हे जर तुम्ही स्वतःहून त्या नागरिकांना किंवा संबंधित अर्जदाराला, तुमच्या कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही दिलं, तर खऱ्या अर्थाने ट्रेनिंगची मुळात याच्यात गरजच भासू नये. कारण याला म्हणूनच जोड जी आहे पोर्टलची दिलेली आहे, पोर्टल आहे याच्यासाठी. आता आपले सरकार सगळ्या योजना सगळ्या तुम्हाला घरी बसल्या तुम्हाला आता 7/12 आहे, ई महाभूमीच्या या पोर्टलवरून तुम्हाला भेटतो. फेरफार आता ऑनलाईन करण्याबाबतच्या सुविधा आहेत. या सगळ्या गोष्टी आता ट्रान्सपरन्सी सिस्टीम मध्ये इतकी आलेली आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर घर बसल्या तुम्हाला पाहायला भेटणार. एकेकाळी हे सर्व गोष्टी गोपनीय किंवा एका ठराविक अधिकारी कर्मचाऱ्यांच्याच अधिकारापर्यंत मर्यादित राहायच्या. आता तसं न होता हे सामान्य नागरिकाला माहित व्हायला लागले की ही माझी जमीन आहे, तर हा माझा 7/12 मला कुठून डाउनलोड करता येईल किंवा याची मला माहिती कुठून भेटेल, माझा एखादा जमिनीचा फेरफार आहे किंवा एखादी वारसांची नोंद आहे किंवा एखादा दाखला घ्यायला गेलो मी जन्म मृत्यूचा कुठलाही, तर मला कसं मिळू शकेल. तर हे सगळं ऑनलाईन पद्धतीने आता उपलब्ध व्हायला लागलेलं आहे. आणि मी म्हणजे तुम्हाला शाश्वतीने याच्याने सांगतो की बरेच नागरिक आता या सुविधांचा लाभ घेतात. फक्त काही ग्रामीण भागातील ज्या नागरिकांपर्यंत या अधिनियमाबद्दल माहिती नाही किंवा नागरिक सेवा ज्या ऑनलाईन दिल्या जातात याबद्दल कुठलं पोर्टल आहे हे जर माहित नाही, तर हा जो QR कोड आहे, हा QR कोड तुम्हाला उपयोगी ठरणार आहे की प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्क, त्याचे ज्या काही सोयी सुविधा त्याला पाहिजे आहेत किंवा ज्या गोष्टींसाठी त्याला पायपीट करावी लागायची आधी वेगवेगळ्या कार्यालयांना जाऊन, कार्यालयात गेला तर साहेब किंवा कर्मचारी भेटत नसायचे, आता ती तुम्हाला गरज नाही. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ज्या सर्व सेवा तुम्हाला करता येतात. आणि ह्या मागच्या 10 ते 12 व 13 वर्षापासून बऱ्यापैकी या सगळ्या सुविधा आता उपलब्ध झालेल्या आहेत. विविध पोर्टल आहेत आणि याची जनजागृती देखील खास पोर्टल तयार केलेला आहे. आणि आता बऱ्याच आता ई ऑफिस मध्ये सुद्धा याच्यात एक टप्पा आहे की ज्या मॅन्युअली फाईल आम्ही हाताळायचो, आता या सर्व फाईल्स ई ऑफिस मध्ये आहेत. म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्या ई ऑफिस मध्ये आहेत. म्हणजे तुम्ही कुठे जरी दौऱ्यावर प्रवासात असले तरी सुद्धा तुम्ही हे शासकीय कामाचा भाग म्हणून कोणत्याही वेळेस तुम्ही पाहून डॉक्युमेंटेशन त्यांचं तुम्ही त्या फाईल्सवर किंवा प्रकरणावर निर्णय घेऊ शकतात आणि जलद गतीने प्रकरणांचा निपटारा होईल, जेणेकरून नागरिकांना आणि सामान्य जो व्यक्ती येतो प्रत्येक कार्यालयात कुठल्याही, त्याला तो लाभ तात्काळ मिळेल आणि जलद गतीने लोकांची सगळ्यात जास्त तसं सेवा हक्क दिन आपण आता साजरा करत आहोत किंवा सगळेच आपण उत्तरदायित्व जे आहे प्रशासनाने मोठ्या सगळ्या पातळीवर आपण स्वीकारलेलं आहे माहितीच्या अधिकारापासून. पण खरंच प्रशासन म्हणून नेमका कुठल्या कामासाठी लागतो किंवा लोकांचा खऱ्या अर्थाने कुठल्या ह्याच्याशी, शेतीशी निगडीत असतात कामं कशा, तुम्ही कसं बघता महसूल यंत्रणाचे, तुम्ही एक वरिष्ठ अधिकारी आहात, तर साधारणतः कुठे नेमकी लोकांची गर्दी अधिक असते किंवा प्रशासनाच्या दृष्टीने अधिक आव्हानात्मक कुठल्या बाबी आहेत? आता याच्यात आम्ही जे मागच्या काही काळात अनुभव घेतलेला आहे, याच्यात मॅक्झिमम सेवा या ऑनलाईन जरी झालेल्या असल्या तरी एक निवडणूक विषयक ज्यावेळेस कामकाज करतो आम्ही, त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज करतात, अर्ज करताना काय डॉक्युमेंट जोडावेत आणि त्याला डॉक्युमेंट्स जोडल्यानंतर किती दिवसाचं टाइम लिमिट आहे ही बऱ्याचदा माहिती नसते. त्यामुळे आता 1950 नंबर हा इलेक्शन कमिशनने दिलेला आहे, त्याच्यावर जर कॉल केला तर तुम्हाला माहिती भेटते. आता आपण एक सेवादूत, एक संवाददूत असं एक कन्सेप्ट आहे सेवादूत. त्याच्यात कुठल्याही डिपार्टमेंट विषयक किंवा कोणता काम करण्यासाठी मला कोणत्या अधिकारी कर्मचाऱ्याकडे जावं लागेल, तो नंबर टोल फ्री असणार आहे. त्या नंबरवर जर फोन केला तर त्यांना कोणता अधिकारी आहेत किंवा कोणते कर्मचारी आहेत किंवा कोणतं डिपार्टमेंट, त्या कार्यालयाचा पत्ता कुठे आहे, कोणत्या शाखेत हे काम केलं जातं याची देखील माहिती मिळणार आहे. त्यानंतर दुसरी एक समस्या जाणवते, पुनर्वसन विषयक जे काही समस्या आहेत, भूखंड वाटप आहे किंवा त्याचं तो विविध जे काही त्यांना लाभ मिळतात त्यासाठी पट्टे वाटप असतील तर त्यासाठी त्यांचा लाभार्थी म्हणून त्यांचं खरोखर नाव समाविष्ट आहे किंवा नाही, किंवा त्यांचं नाव समाविष्ट करताना त्यांना कुठली अडचण आलेली आहे, तर याच्या बाबतीत पुनर्वसनाच्या काही समस्या आहेत. काही ठिकाणी आम्हाला भूसंपादनाच्या बाबतीत अडचणी येतात, त्यांना मोबदला देताना त्यांचे हिस्से वाटणी झालेली नसते 7/12वर, त्यांचे फोड वाटणी नसल्यामुळे, म्हणजे याचा अर्थ नागरिकांकडूनही काही प्रशासकीय बाबीची पूर्तता नसते. बरोबर. तर हे त्यांनी जर संमती नसते, काही ठिकाणी संमती नसते किंवा संमतीसाठी कुठला डॉक्युमेंट जोडला जावा किंवा एखाद्या घरातील व्यक्ती ची डेथ झालेली आहे समजा, आजोबा, तो सजगपणा मग नागरिकांमध्ये असायला हवा का? 100% असायला हवा. आणि जर त्यांना कुठली अडचण येत असेल या कामासाठी तर त्यांनी संबंधित गावातील तलाठी आहेत
किंवा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत, किंवा आता तुम्ही आशाताई वर्कर सांगितल्या, आरोग्य विभागाच्या समजा कुठल्या योजना असतील, हे कर्मचारी आहेत तिथे, कृषी विभागासाठी कृषी सहाय्यक आहेत प्रत्येक किंवा काही गावं मिळून या गटांचे मिळून. तर या कर्मचाऱ्यांकडे जर गेले तुम्ही तर या गोष्टी तुम्हाला माहीत होतील. त्यांच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला तर ऑब्वियस सर्व कर्मचारी अधिकारी उपलब्ध आहेतच, आणि ऑनलाईन पद्धतीने देखील या माहिती आता विविध शासकीय पोर्टलवर उपलब्ध आहेत. म्हणजे GR, त्याच्याशी संबंधित कुठली माहिती किंवा कुठले डॉक्युमेंट्स जोडल्यानंतर आपलं काम होईल. आपण कायदेविषयक ह्याच्याकरता कायदेविषयक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून आपण म्हणजे प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पण आहे त्यासाठी. येस, ऑब्वियस, बरोबर, मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे. त्याचा पण आपल्याला उपयोग होतो. बऱ्याचदा नागरिकांना माहित नसतं, तर तिथेही जाऊन आपल्याला सेवा, एखादा व्यक्ती गरीब असतो, त्याला वकील तो एखाद्या याच्यासाठी लावू शकत नाही, तर त्यावेळेस त्याला विधी सेवा प्राधिकरणाकडून मदत केली जाते. भूसंपादनाचे काही मॅटर्स असतात, त्याच्यात लोक अदालतीतून बरेच असे छोटे छोटे रकमांचे विषय असतात, परंतु ते बऱ्याच वर्षापासून लोक न्यायालयाच्या माध्यमातून ते निकाली निघतात. तर अशा बऱ्याच योजना आहेत. थोडक्यामध्ये की सामान्य जनतेला न्याय देण्याकरता प्रत्येक ठिकाणी उत्तरदायित्व शासनाने निश्चित करून दिलेला आहे. अगदी गाव पातळीवरचा जो ग्रामसेवक जो आहे ग्रामपंचायतीचा, त्याच्यावर सुद्धा तेवढंच उत्तरदायित्व निश्चित करण्यात आलेलं आहे. एखाद दुसरा व्यक्ती जर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये त्या गावचा रहिवासी असेल, तो जर पात्र असेल, तर त्याच्या पात्रतेनुसार, त्याच्या निकषानुसार त्याला त्याची जबाबदारी पूर्ण करणं हे ग्रामसेवकाचं आद्य कर्तव्य आहे. तद्वतच तलाठी जो आहे गाव पातळीवरचा, ज्याच्याकडे काही गावं निश्चित करून देण्यात आलेली आहेत, महसुली कामं जी आहेत ती महसुली कामाची प्राथमिक जबाबदारी पूर्ण करण्याची जबाबदारी जी आहे ती तलाठ्यांवर निश्चित करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती मंडळ अधिकारी आहेत, मंडळ अधिकाऱ्याच्या वरती तहसीलदार आहेत, पंचायत समितीच्या पातळीवर गटविकास अधिकारी आहेत, शालेय पातळीवर गटविकास शिक्षण अधिकारी आहेत. एक यंत्रणा शासकीय जी आहे ती भक्कम आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की शासनाबरोबर नागरिक म्हणूनही एक सजगता जी आहे, एक डोळसपणा जो आहे, तो डोळसपणा, ती सजगता, तो समंजसपणा, आपणही थोडासा एक नागरिक म्हणून एक पाऊल शासनाबरोबर चाललं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने हा जो दिवस आहे तो 365 दिवस एका उत्सवाच्या माध्यमातून, सगळ्यांच्या समाधानाच्या माध्यमातून आणि शासकीय पातळीवर कुठल्याही प्रकारचे कुणाच्याही मनामध्ये द्वेष न उरता सगळं एक वर्षभर जे आहे किंवा सगळा काळ जो आहे तो एक सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा होऊ शकेल. तर हा दिवस एका दिवसापुरता मर्यादित राहू नये, हीच भूमिका नागपूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊयात शेवटी की खऱ्या अर्थाने 365 दिवसाचे हे दिन कशा पद्धतीने आपल्याला पूर्णत्वास नेता येतील, किंवा ही जबाबदारी दोन्ही बाजूनी नागरिक आणि प्रशासन म्हणून कुठल्या पद्धतीने आपल्याला जाता येईल. शेवटी मला एक सांगावेसे वाटते की सेवा हक्क दिवसाच्या अनुषंगाने जे सर्व अधिकारी कर्मचारी 28 एप्रिल 2025 रोजी एक शपथ घेणार आहेत, त्या शपथेमध्ये जे नमूद केलेलं आहे की तुमचं उत्तरदायित्व नागरिकांच्या प्रती असलं पाहिजे, तुमच्यावर जबाबदारी असली पाहिजे, तुम्ही जाणीवपूर्वक कोणाचंही काम टाळता कामा नये, आणि एक इथिकल बाबी ज्या म्हणतो आपण, इथिक्स असतात काही गोष्टींचे की जे आपण तारतम्य पाळून नागरिकांशी व्यवस्थितरित्या बोलले पाहिजे. नागरिकांना त्यांच्या योजना, त्यांच्यासाठी असलेल्या सेवा, त्यांच्यासाठी असलेल्या सोयीसुविधा याबाबतची माहिती आपण दिली पाहिजे, आणि त्यांची कामं वेळेत जलद गतीने होतील यासाठी कायम प्रयत्नरत असलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही अटेंड केलं पाहिजे. तुमच्या कार्यालयात येणाऱ्या ग्रामपंचायत पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंतचे सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे नागरिकांसाठी आणि सर्वसामान्य व्यक्तींसाठी मदतीला तयार आहेत. एक पाऊल तुम्ही देखील पुढे येऊन या अधिनियमाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त लाभ या कायद्यातील तरतुदींचा करून घ्यावा, आणि त्याची जास्तीत जास्त माहिती ग्रामसभेतून देखील करण्यात यावी. त्याचा व्यवस्थित प्रचार प्रसार व्हायला हवा, QR कोडच्या माध्यमातून व्हायला हवं. माहिती ही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हे जाईल आणि ते खऱ्या अर्थाने ग्रामीण पातळीपर्यंत, सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल. त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा जो सेवा हक्क दिन आहे हा आपण व्यवस्थितरित्या साजरा केला आणि त्याचं औचित्य साधून आपण त्यामध्ये यशस्वी झालो. नागरिकांना
त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा, जे पात्र नागरिक आहेत, पात्र अर्जदार आहेत, त्यांना आपण वेळेत सुलभरित्या देण्यासाठी आपण सहकार्य केलं. याबद्दल आपण म्हणजे त्यांच्यासाठी आपण जी सुविधा दिली तर त्याचं औचित्य हे खऱ्या अर्थाने साध्य होईल. धन्यवाद. हे होते नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्याकडून आपण जाणून घेतलेली आहे सेवा हक्क दिनाची माहिती आणि त्याचबरोबर प्रशासनाची भूमिका. धन्यवाद सर. धन्यवाद.